नमस्कार मंडळी, देवदत्त मोरे डीएम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हिंदकेसरी जुना बैलपोळा मैदान माळशिरस या ठिकाणी मित्रांनो घाटाचा किंग जलवा या मैदानामध्ये पाहण्यासाठी आला आहे. शेट आहेत आपल्याबरोबर. शेट नमस्कार. नमस्कार. परिचय द्या तुमचा जरा. मी निलेश कबाडी. हा जलवा पांडुरंग शेठ किसनराव काळे, गव्हाणवाडी श्रीगोंदा. निलेश दादा काळे यांचा जलवा आहे हा. बर. आणि हा जलवा जसा घेतलाय तसा प्रत्येक घाटाचा राजाने एक नंबर फायनल. फक्त 2-3 फायनल फक्त थोड्या पुढे गेल्या, नाही तर सलग आतापर्यंत 35 घाटाचा राजा आणि एक नंबर फायनलचा किताब झालेला हा जलवा आहे. पुणे नगर मेन गेट म्हणून ओळखलं जाते जलवा. आतापर्यंत 5 थार, 7 ट्रॅक्टर, 10 बुलेट आणि जवळजवळ 20 ते 25 बाईक एवढं यांनी 1 वर्षामध्ये एवढे विजेत पटकवलेलं आहे. एका वर्षात एवढी कारकिर्दी करून एवढी कारकिर्दी प्रत्येक घाटात आहे ना. घाटात पहिले 5 नंबर त्यांनी कधीच सोडलेले नाहीत आणि घाटाचा राजा कंटिन्यू आहेच. मग थोडस आपल्या या 3 फेऱ्याच्या मैदानामधील प्रेक्षकांसाठी घाटाचं मैदान आपलं कसं असतं थोडक्यात सांगा जरा. घाटाचं मैदान वेगळं असतं. मागच्या वर्षी सुद्धा ह्या मैदानाला गटपास झाला होता. सेमीला थोडं फक्त गाडी फॉल झाल्यामुळे प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे आम्ही ह्या वेळेस परत ना आता 8 दिवसापूर्वी मुंबईची टॉपची गाडी किस्मतची गाडीचा बिनजोडचा मानकरी. मुंबईमध्ये जी टॉपचा किस्मत आहे ती गाडी आणि 8 दिवसापूर्वी जुन्नरला शिवभूमी पांगरी माता मैदानामध्ये आणि बिनजोडचा गुलालाचा मानकरी हा 8 दिवसापूर्वी झाला. हो. आपलं घाटातलं मैदान थोडक्यात कसं असतं सांगा जरा. कसं असतं घाटात 4 बैली मैदान असतं, सेकंदावा असतं, मिली पॉइंट वा असतं. बर. हो. मग त्याचा निकाल वगैरे कसा दिला जातो? निकाल डिजिटल घड्याळ असतं आणि त्या घड्याळामध्ये ना सेकंद तोड कार्यक्रमचा बादशाह म्हणून जलवा भाईची ओळख आहे. हो. म्हणजे किती वेळा पळावं लागतं त्या ठिकाणी बैलांना? पहिली फेरी करावं लागते, नंतरला संध्याकाळी 5 नंतर फायनल फेरी असते. पहिल्या फेरीला म्हणजे टायमिंगचं कसं असतं? कशा गाड्या निवडल्या जातात काय? घाटाचा राजापासून 10 ते 15 गाड्या फायनलला घेतल्या जातात. बर. हो. आणि त्यानंतर फायनल होतो. हो. फायनल मध्ये जो कमी वेळामध्ये येईल तो एक नंबर. हो. मग आता आपला जलवा 3 फेऱ्याला याच्या आधी पण आजच्या या हिंदकेसरीच्या मैदानामध्ये जलवाचं नियोजन कसं केलंय? अमित भाऊ भाडाळे वाघोली यांचा शंभू आहे आज. बर. म्हणजे हिंदकेसरी शंभू आणि जलवाची गाडी पळताना कोणत्या गटामध्ये पळणार आहे? 57 गटात 4 नंबर तासावर. 4 नंबर तासावर पळणार. हो. आज ड्रायव्हर वगैरे कोण असणार आहे जलवाच्या गाडी? शाकीरबाई स्वतः पळवणार आहे. कसं नियोजन आहे? पायरा कसा झाला? हे पायरा आता आम्ही ज्यावेळेस बिनजोड खेळलो त्यावेळेस आम्हाला आता आमच्याकडे बैलगाडा सध्या 1 महिनाभर बंद आहे, तर बैलाला सराव पाहिजे यासाठी बिनजोड पण खेळलो आणि आज शाकीरबाईंनी हा पेरा करून दिलेला आहे. बर. शाकीरबाईंच्या नियोजनात झाला. हा, शाकीरबाईंच्या नियोजन. मग जलवाचा थोडक्यात थोडासा इतिहास सांगा. जलवाची खरेदी केलेली आहे का घरचा आहे कसं आहे? जलवाची खरेदी शाकीरबाई कडूनच केलेली आहे. आपण रामलिंग या घाटात आणला होता आणि तिथं चांगला पळाला. आपला घरचा हिंदकेसरी पक्षा बैल आहे म्हणून या बैला संग घाटाचा राजा झाला. मग बैलाचा व्यवहार झाला. 14 लाख रुपयाला बैल आपण खारी माती घेतलेला. 14 लाख रुपयाला घेतला होता. कधी घेतला? मागच्या वर्षी घेतलाय. मागच्या वर्षी. 1 वर्ष. आता किती वय आहे त्याचं? आता 4 दाते. 4 दाते आहे का? हो, 4 दाते. मग तेवढ्या एका वर्षामध्ये जवळपास 1च वर्ष त्यानं एवढा पळाला, घाटाचा राजा झाला घडवला आणि इतिहासामध्ये नोंद होईल अशी बक्षीस म्हणजे म्हणजे माझ्यामध्ये एवढं कोणी अजूनपर्यंत बक्षीस इतिहास मोडूच शकत नाही कोणी. त्याचं वैशिष्ट्य काय सांगाल? एकदम शांत, झुकणीला शांत, एकदम एका माणसावर येतो. शिस्त भरपूर आहे बैलाला. बर. त्रास वगैरे काय देत नाही? काहीच नाही त्रास. कुठल्या खांदी पळतो काय? ऑलराऊंडर. कुठून घाला कुठं पण, सेकंदात सुद्धा, बिनजोडला सुद्धा आणि गटात सुद्धा. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आता सुट्टीला वगैरे काही प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही, एकदम शांत. सुट्टी मेकर असा हा महाराष्ट्रात एकमेव बैल आहे त्याचं सगळीकडे कुठेही टाका. बर. कुठेही टाकला तरी 1 नंबर करणार. तेवढा तुम्हाला तुमच्या बैलावरती विश्वास आहे आणि तो त्यानं साध्य पण करून दाखवला. म्हणजे एका वर्षामध्ये एवढी बक्षीस मिळवणं म्हणजे हा कुठेतरी त्याचा एक इतिहास आणि रेकॉर्ड आहे. हो. तुम्हाला वाटतंय का रेकॉर्ड कोण मोडू शकेल म्हणून? मोडूच शकणार नाही कोणी. मग घाटातले टॉपचे आता ह्याच्या बरोबरचे कोणकोणती बैल टॉप मध्ये पळाले? भरत शिवलेंचा पक्षा आणि नंतर आता एक येळवंडे मुलांनी जुगलबंदी आहे त्यांचा एक आता शिवा पळतोय.
म्हणजे हीच गाडी कंटिन्यू पळते का तुमची? शिवलेनसन पक्षाने ह्या जोडीचा कोणी नाथ पुणेनगर जिल्ह्यात केलेला हा, नाही. हा. सगळ्यात बेस्ट रेकॉर्ड टायमिंग किती आहे याचं जलवाचं? ह्या जलवाचा सगळ्यात बेस्ट रेकॉर्ड 10 सेकंद 62 मिली. 10 सेकंद 62 मिली. हो, मग 12च्या घाटात 10 सेकंद 62 मिली. होय का? हो. सगळ्यात पहिली थार मग त्यानं तुम्हाला कुठल्या मैदानात मिळवून दिली? पहिल्यात सगळ्यात पहिली बिरदवडी. बर. हा, म्हणजे अजून जवळपास 5 थार मिळालं. म्हणजे कुठल्या कुठल्या मैदानात मिळाले सांगू शकता का? बिरदवडीला मिळाली, अजून याला निमगावला मिळालेली आहे. बर. अजून बरीच मैदान आहेत. हो. जवळपास पुन्हा एकदा सांगा काय काय त्यानं तुम्हाला एका वर्षात कमवून दिलंय? या बैलांनी 5 थार, 7 ट्रॅक्टर, 10 बुलेट आणि जवळजवळ 20 ते 25 टू व्हीलर बाईक. म्हणजे मित्रांनो बघू शकता या बैलगाडी क्षेत्रात एक रेकॉर्ड म्हणावं लागेल की एवढं मोठं बक्षीस आणि एवढ्या मोठ्या थार एक थार मित्रांनो बैलांना काही काही जिंकता येत नाही. अशा 5 थार, एवढे ट्रॅक्टर, बुलेट, एवढी बक्षीस मित्रांनो यानं मिळवून दिलेले आहेत. आणि आता तो 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आपलं नाव करण्यासाठी आलेला आहे. आणि आज कळंबीकरांचा शंभू, हिंदकेसरी शंभू, आणि हा आपल्याला पळताना दिसणार आहे. कितव्या गटात पळणार आहे? 57 गटात 4 नंबर तास. गट क्रमांक 57 मध्ये 4 मध्ये तासामध्ये. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.